या 30 वर्षीय मुलाबरोबर डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे अतिशय भयंकर घटना घडली आणि ही सर्व घटना पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये घडली आहे। सागर रेणुसे, वय वर्ष 30, असं या तरुणाचे नाव। सागरचे 3-4 वर्ष अगोदर लग्न झाले असून त्याला 2 मुलंही आहेत, परंतु वडिलांबरोबर असे काही घडेल याची कोणी कल्पनाही नव्हती केली। 30 वर्षीय सागरचा 15 मार्च रोजी अपघात झाला होता। त्या अपघातामध्ये सागरच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती। 26 मार्चला त्याचे ऑपरेशन झाले आणि काही दिवसांमध्येच त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार होता, परंतु 1 एप्रिलला ससून हॉस्पिटलमध्ये 30 वर्षीय सागरला उंदरांनी चावा घेतला। सागरने ही गोष्ट आपल्या आईला आणि लहान भावाला सांगितली। उंदीर चावल्यामुळे सागरचा रक्तस्राव जास्तच होत होता, परंतु तेथील डॉक्टरांनी त्याच्यावरती कोणताही उपचार केलेला नव्हता आणि त्याच्या 4-5 तासानंतरच सागरला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि त्याचा गुदमरून मृत्यू झाला। सागरचा लहान भाऊ आणि आई तसेच मित्रमंडळी यांनी सर्वांनी सागरचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे, कारण की भाऊ आणि आईनी डॉक्टरांना सांगितले होते उंदीर चावला तिथे उपचार करा, परंतु डॉक्टरांनी त्याच्यावरती कोणतेही लक्ष दिले नाही। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 2 मुलांना त्यांचे वडील पोरके करून गेले। बऱ्याचशा रुग्णांचे